आपण बघणार आहोत तांदळाची खीर। सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ आपण स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहेत। मग ते एका पातेल्यामध्ये 1 कपभर पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत 15 मिनिटांसाठी। तोपर्यंत थोडंसं दूध घेऊन आपल्याला खूप छान तापवून घ्यायचे। 15 मिनिटानंतर तांदूळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घ्यायचे। बघा तोपर्यंत आपलं दूध पण छान तापलंय आणि आता तांदूळ वाटून घेतलेत। छान वाटलेत की नाही, एकदम बारीक बारीक। आता सगळे ड्राय फ्रूट्स वगैरे काढून घेऊयात आणि आता फोडणी देऊयात। सर्वात प्रथम यामध्ये पातेल्यात एका गावरान तूप टाकून घ्यायचे। मग गॅस चालू करून ते गरम करायचे। त्यात सगळे ड्राय फ्रूट्स टाकायचे, इलायची, बदाम, काजू, मनुके, खोबरं सगळं टाकायचे। ते हलवून घ्यायचे। आपण जे मिक्सरला वाटले होते ना तांदूळ, ते टाकायचे त्यामध्ये मग। आणि ते हलवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण दूध टाकायचे। आता दूध टाकल्याच्या नंतर थोडंसं पाणी पण घालायचे आणि त्याबरोबर साखर पण घालायची आणि घ्यायचे। झाली 2 मिनिटात खीर तयार। आणि घ्यायची एका बाउलमध्ये काढून आणि अशी मस्त सजवायची आणि सर्व करायची। तर आजची रेसिपी 2 मिनिटात कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।